आज तेव्हा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या आर्य उपोषित दिनी उपोषित पालन करण्यासाठी आणि महान पुण्याचे भागीदारी होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि मंगल मैत्री व्यक्त करतो। भगवान बुद्धांनी आपल्या सर्व उपदेशांमध्ये मनुष्य सुखी का बनतो आणि दुःखी का बनतो याचे कारण सांगत असताना, कारण मीमांसा करीत असताना भगवान म्हणाले, मनुष्याचं मन मुख्य आहे। ते मुख्य मन जे आहे तेच आपला कर्ता करविता आहे। जे म्हणून काही आपण कुशल अकुशल पुण्य पाप जे म्हणून काही आपण या तीन अंगांनी करत असतो, म्हणजे वाणीच्या द्वारे जे कर्म करतो, शरीराच्या द्वारे जे कर्म करतो, जी कृती करतो, त्याचं उगम स्थान, त्याचं मूळ हे मनुष्याचं मनच आहे। उठायचं की बसायचं, झोपायचं की जागायचं, खायचं की नाही खायचं, बोलायचं की नाही बोलायचं, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ठरवतं कोण? कोण ठरवतं? मन। म्हणून बघा, मन मुख्य आहे म्हणाले भगवान। बाकी महत्वाचं नाहीये, केवळ शरीर काहीच करत नाही, मन त्याचा करता करविता आहे। म्हणून शरीर आणि मन हे परस्परावलंबी आहे। काय आहे? परस्परावलंबी, म्हणजे एकमेकांशिवाय काही करू शकत नाही। परंतु त्यातही भगवंताने सांगितलंय, ध्यानाच्या पायऱ्या आपण पुढे 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 जशा पादाक्रांत करतो आणि जेव्हा फार एकदम उच्च कोटीची अवस्था आपली तयार होते आणि कधीतरी जेव्हा आपण आपल्या सत्कर्मांमुळे देवता योनीमध्ये, म्हणजे मुक्त अवस्था मनुष्य जन्मामध्ये जर कधी प्राप्त करता आली नाही, तर जर कधी मरणोपरांत मृत्यू पश्चात आपण देवता योनीमध्ये जन्माला आलो, तर भगवंताने तिथे तर सांगितलंय की एक अशी अवस्था असते की फक्त मन असते, तिथं तर शरीरही नसते। हा समजायला तुम्हाला कठीण जाईल, परंतु एकंदरीतच मात्र भगवंताने सांगितलं की मन मुख्य आहे। मग मन मुख्य आहे म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की हे मनच आपल्याला सुखी बनवते, मनच आपल्याला दुःखी बनवते, मनच हसवते, मनच रडवते, मनच सगळ्या गोष्टींचं उगमस्थान आहे। तर मग गृहस्थ असो की भिक्षू असो, श्रावक संन्यासी कोणीही असो, प्रत्येकाने आपल्या काया वाचा मनावर आवर घालण्यासाठी, त्याला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, त्याला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी काही अटी आणि नियम लावल्या पाहिजे, बरोबर? अटी आणि नियम लावल्याशिवाय आपलं मन सरळ मार्गावर येणार नाही। माहिती तुम्हाला, जसं की कोरोनाच्या दरम्यान तुम्ही पाहिलं, आपल्या नाकात दुसऱ्याच्या नाकातले तोंडातले जंतू कोरोनाचे शिरू नये, येऊ नये म्हणून नाकाला तोंडाला मास्क लावायचे पहा, किंवा रुमाल तरी लावायचे। आताही पहा, कुणाला सर्दी झाली आहे, खासी आहे कुणाला, किंवा काय कुणाला धुळीची ॲलर्जी आहे, तर नाकाला तोंडाला रुमाल किंवा मास्क वगैरे असं काही लावावं लागतं। का? तर या वातावरणातील जे काही कण आहेत, जे जीवजंतू आहेत, ते आपल्या नाकावाटे तोंडावाटे आतमध्ये जाऊ नये याची दक्षता बाळगल्या जाते। अगदी त्याचप्रमाणे भगवान म्हणाले, जर आपल्याकडून अकुशल कर्म पाप कर्म घडू नये, सदोदित पुण्य कर्मच घडावं, कुशल कर्म घडावं, आपलं मन वाईट विचारांमध्ये वाईट विकारांमध्ये रमू नये, त्याला चांगल्या मार्गामध्ये स्थित करण्यासाठी म्हणून भगवान बुद्धांनी काही अटी आणि शर्ती शिकवलेल्या आहेत। तुम्हाला आठवत असेल नसेल, तुम्ही भगवंताचा पहिला उपदेश श्रवण केला असेल कधी, तर जेव्हा सारनाथ येथे ऋषीपतन मृगदाय वनामध्ये आपले भगवान त्या पंचवर्गीय श्रावकांकडे जातात, तेव्हा धम्मचक्क पवतन सुत्ताचा उपदेश असा डिरेक्टली लगेचच सुरू करत नाहीत। त्याच्या अगोदर एक त्यांना उपदेश करतात, त्याला बौद्ध साहित्यात विशुद्धी मग्ग, म्हणजे विशुद्धी मार्ग, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठीचा एक मार्ग सांगितला, मनाची पात्रता तयार केली आणि नंतर मग निर्वाणाचा मार्ग त्यांना सांगितला चार आर्य सत्यांच्या संदर्भामध्ये। तर त्या विशुद्धी मग्गाला उपदेश करत असताना भगवान त्या पंचवर्गीय श्रावकांना काय म्हणतात? लक्षपूर्वक ऐका, ज्याला कुणाला, काय ज्याला कुणाला, इथे जातीचा धर्माचा स्त्री पुरुष तरुण तरुणीचा काही संबंध, ज्याला कुणाला चांगला मनुष्य बनायचा आहे,
चांगला मनुष्य कशासाठी? आनंदी राहण्यासाठी, खुश राहण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी, सुखाने राहण्यासाठी. चांगलं कशासाठी बनायचं आहे? सुखाने राहण्यासाठी. चांगलं बनलं तर सुख आहे, वाईट बनलं तर दुःखच दुःख आहे. भगवंताचा सिद्धांत आहे. वरवर करणी वाईटामध्ये जरी सुख वाटत असेल, लोकांना आनंद वाटत असेल, परंतु त्याच्या पाठीमागे अडलेलं जे दुःख आहे ते कधी वर बाहेर पडेल आणि कधी आपल्याला सतावत राहील हे काही सांगता येत नाही म्हणाले भगवान. आणि त्यामुळे त्या पंचवर्गीय श्रावकांना उपदेश करत असताना भगवान आपले म्हणतात की ज्यांना कुणाला चांगला मनुष्य बनायचा आहे त्याने आपल्या जीवनामध्ये काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे. काय म्हणाले? काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे. जसं शेतामध्ये पेरणी करताना, नांगरताना, वखरताना एखादा शेतकरी असतो, तो त्या वखराला पकडतो किंवा त्या नांगराला पकडतो किंवा कोळपताना त्या कोळपला जी आहे त्याला पकडतो. पेरत असताना ते पेरणीच्या त्या टिपणीला काय म्हणतात ते त्याला पकडतो, त्या नळकांड्याच्या तिथे राहतो. आणि बैल जे असतात ते अनुभवी असतात, नवीन गोरे लावत नाही. लावतो काय? ते अनुभवी बैल यासाठी असतात की ते बैल बरोबर सरी धरून असं नाकाच्या शेंड्याच्या नीट सरळ म्हणजे सरळच चालतात बघा. एकही तास असं इकडं तिकडं होत नाही. बरोबर गहू असो, ज्वारी असो किंवा अजून काहीही असो, पेरणी करत असताना, नांगरताना, वखरताना, कोळपताना बरोबर असं सरळ जावं लागतं बघा. माहिती तुम्हाला? अगदी तो जसा त्या सरीला नियम अटीमध्ये घालतो बघा. असं म्हणतो का माझं शेत आहे, मी इकडं चालेल नाही तर तिकडं चालेल, इकडे पेरेल नाही तर तिकडे पेरेल, इकडे नांगर घेऊन जाईल नाही तर तिकडे नांगर घेऊन जाईल नाही. त्याचे पण अटी आणि शर्ती आहे. तुम्हाला पेरणी जरी करायची, काही झाडं लावायचे तर त्याचे नियम आहेत बघा. 10 फुटावर लावायचंय, 5 फुटावर लावायचंय, 2 फुटावर लावायचंय बघा, नियम आहेत त्याचे. प्रत्येक गोष्टीचे नियम ठरलेले आहेत. उन्हात जायचंय तर पायात काहीतरी घातलं पाहिजे, पावसात जायचं तर अंगावर काहीतरी घेतलं पाहिजे. बघा तुम्ही, प्रत्येक गोष्टीचे नियम ठरलेले आहेत, भलेही ते वेगवेगळे आहेत. तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून घ्यावं